पण जेव्हा हा स्वतःच्या तोंडाने समजा कबूल करतोय ना तेव्हा बास. आता मला काय बी ऐकून घ्यायची गरज नाही. मग ना काय ऐकू? पण एवढं ध्यानात असू दे, सुंदरची आई त्याच्या पाठीशी होती आणि यापुढे बी असणार. ताई अगं गप की. हा काय चाललंय इथं? हा जे काय झालं असेल आपण त्याच्यावर विचार करू आणि त्यातनं काहीतरी मार्ग काढू ना. असं भांडतंय कशाला घरात? ताई अगं तुझा बीपी जर का वाढला तर केवढ्याला पडेल ते आपल्याला. तू आज चल आणि शांत बस बघू जरा. मी नाही शांत होऊ शकत यशवंता. मेनका कुठे आहे? मला तिच्याशी बोलायचंय. आत माझ्या खोलीमध्ये आहे ती, जाऊन बोला. ताई मेनका, मेनका. ताई इथं तर कुणीच नाही. कुठे गेली असेल मेनका? तुम्ही दाराची कडी लावून गेला होता ना, मग ती या खोलीतनं बाहेर गेली कशी? लई हळवी झालीये पोर. जीवाचं काही बरं वाईट केलं नसल ना तिनं? ताई असं काय बी होणार नाही. अहो इथंच असेल कुठेतरी. तुम्ही शांत व्हा बघू. वहिनी अगं तुला कळत नाहीये, सुंदर जे वागलाय ना त्यानं पूर्ती खचली आहे ती. जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल असं बनत होती. मी समजावलं तिला. आणि ताई असले अभद्र विचार तुम्ही मनातच आणू नका. अहो असेल इथंच कुठेतरी. आपण समदे मिळून शोधूया तिला. तुम्ही आधी शांत व्हा पाहू. शांत व्हा, शांत व्हा. कशी शांत होऊ म्या? लेकीवानी हाय पोर माझ्या. तिला जर काही झालं ना तर मी अजिबात शांत बसणार नाही. सुंदरला ना उभ्या आयुष्यात माफ करू शकत नाही म्या. ताई ताई ही आहे बात घालायची नाहीये. आपल्याला मेनकाला शोधायला हवं. चला चल यशवंत. मेनका म्हणतात ना हो, सांगून गेला शहाणा मी बोलून गाढव. पण सुंदरला ना काय सांगायची गरज ना तो काय बोलणार हाय. त्याला तो सरळ मेनकानं पुरता मातीत काढलाय. वरवर बिचारी वाटणारी आतून लई खतरनाक हाय ही मेनका. आता सुंदरला स्वतःच्या सावलीचं बी भ्या वाटल. मला माझीच लाज वाटायला लागली. माणूस पण घ्यायच्याच लायकीचा नाही आहे मी. असं नको करू. असं नको बाबू. तुम्हाला सांग नेमकं काय झालं? हे समजे बोलवते ते खोटं आहे ना? बोल ना भाऊ. अरे शांत का बसलंय? तुला माझ्यावर विश्वास आहे ना? मी नाही कोणाला काय सांगणार. पण तू माझ्याशी बोल. काय झालं? अरे काय सांगू बारक्या? अरे यार कसं सांगू? अरे म्याना नीच 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 नको रे असं वागू. हो वहिनी बरं झालं तुम्ही आलो. बघा ना कसा वागतोय. काय हो काय झालंय? हा बारक्या वहिनी बरं झालं तुम्ही आलात. बघा ना कसा वागतोय. बारक्या नक्कीच झालंय काय मला सांगशील का? यांच्या पण डोळ्यात पाणी. मेनकाचा मला फोन आला होता, ती ओक्साबोक्शी रडत होती. काय झालंय? ठेवा अजून विश्वास ठेवा. अजून अंधळा विश्वास ठेवा ना सुंदरवर. अक्षरा सडलेलं फळ आहे ना बाजूला फेकून देता येतं ग. पण विश्वासाचा धागा एकदा तुटला ना की तुटला. मामी काय बोलायचं ते स्पष्ट बोला. अगं अक्षरा काल सुंदर आणि मेनका बाहेर गेले होते. रात्रभर एकत्र होते. त्यांच्यात काय घडलंय तुला माहित आहे का? तोंड सांभाळून बोला.
याआधी तुम्ही असे घाणेरडे आरोप करून झालेत, आता पुन्हा तेच? नाही, माझ्यावर विश्वास नाही ना तुमचा? नाही, माझ्यावर विश्वास नाहीच आहे तुमचा. एक काम कर, आज जा आणि मेनकाला भेट. तिच्या तोंडूनच ऐक सुंदरने तिचं आयुष्य कसं उद्ध्वस्त केलंय ते. जा भेट. मेनका, 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 मेनका. मेनका. कुठे गेले सगळे? आत्ता तर इथे होते. वेड लागले का ह्या पोरीला? हे अगं अरे शांत हो, शांत हो म्हणलं ना. काय करते सगळं? मला माझीच किरस यायला लागली. नको झालंय मला, नको हे सगळं. हे अंगावरच्या खुणा बघितल्या ना, त्या रात्रीचं समजा आठवतं मला. नकोय मला ते. उद्ध्वस्त झाली. मी नको, सोड. अगं स्वतःला का त्रास करून घेते आज? तुझी काय बी चूक नाही यामध्ये. सुंदर चुकलेला आहे आणि त्याच्यामुळे घडतंय समजय. अगं येड्यावानी वागू नकस मेनका, त्रास होईल ग पोरी तुला. आई, आई, अक्षरा, माझं सुंदर असं नाही वागू शकत ग. यो अनर्थ त्याच्या हातून घडणंच शक्य नाही. आई, तुम्ही शांत व्हा बघू, सावरा स्वतःला. आई, आपण या विषयावर नंतर बोलूयात. तुम्हाला विश्रांतीची गरज आहे आई. मामा, उर्वशी चल. ताई तू चल बघू, चल सांभाळून. चल, तू त्रास नको करू घेऊ. चल चल चल, तू पहिले चल आत चल.